नमस्कार, मी संदीप दराडे बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो। आज बोला पुढारी आलेला आहे देवठाण धरणावर। खरं तर हा अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे आणि माझ्यासोबत एक असं व्यक्तिमत्व चर्चेसाठी आहे की ज्यांनी तालुक्यातील आदिवासी चळवळ असेल किंवा बिगर आदिवासी चळवळ असेल अतिशय चांगलं काम आजपर्यंत केलं। एक प्रखर व्यक्तिमत्व आहे, सर्वांसमोर आपली भूमिका प्रखरपणे मांडण्याचं आजपर्यंत त्यांनी काम केलं आहे। खरं तर त्यांनी एक वेळ विधानसभा निवडणूकसुद्धा लढवलेली आहे आणि आज त्यांची भाषणं तालुक्यात कुठेतरी गाजताय, ते प्रखरपणे मांडताय। असे माझे मित्र सन्माननीय तुळशीरामजी कातोरे माझ्यासोबत या ठिकाणी चर्चेसाठी आहेत। जय आदिवासी भाऊ। जय आदिवासी, लाल सलाम। लाल सलाम भाऊ। तुम्हाला माझा पहिलाच प्रश्न असा आहे की तुम्ही अनेक वर्षांपासून चळवळीत काम करताय, डॉक्टर अजित नवले साहेबांसोबत काम करताय, डाव्या चळवळीसोबत तुम्ही प्रामाणिकपणे आजपर्यंत राहिले आहेत, खूप राजकारण बघितलं खूप आजपर्यंत। पूर्वीच्या निवडणुका आज होणारी निवडणूक याच्यात काय बदल वाटतो तुम्हाला, कशी परिस्थिती आहे? पूर्वीच्या ज्या निवडणुका होत्या त्या विश्वासावर चालायच्या। बरं। आजच्या ज्या निवडणुका आहे त्या जर बघितल्या तर पैशावर चालतात, हे स्पष्ट दिसतंय। बरं। पैशावर चालतात याचा अर्थ असा आहे का जे काल परवा माझ्या गळ्यात हात घालून आदिवासी ठाकर समाज संघटना किंवा तालुक्यातील आदिवासी समाजाचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्न सोडवण्यासाठी जे माझ्याबरोबर 2 पावलं चालले। बरं। परंतु ज्या विधानसभेची जी रणधुमाळी सुरू झाली त्या रणधुमाळीमध्ये पैशाच्या पुराच्या पाठीमागं ते वाहून गेलेले आहेत, हा पूर्ण तालुका बघतोय। म्हणजे याचा अर्थ असा होतो की एका साईडला आदिवासी समाज असेल, शेतकरी असेल, यांचे जे काही प्रश्न प्रलंबित आहेत, इथल्या राजकीय नेत्यांना म्हणण्यापेक्षा स्वार्थी नेता म्हणावं लागेल। ह्या नेत्यांना फक्त स्वतःची घरं महत्त्वाची आहेत, स्वतःचे खिसा महत्त्वाचा आहे, स्वतःचा परपंच महत्त्वाचा आहे। ह्या तालुक्यामध्ये विकास झाला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, युवकांचे प्रश्न सुटले पाहिजे, गोरगरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे। या संदर्भात त्यांना विचार करण्यासाठी कुठेही वेळ नाही, फक्त स्वतः एक मतलबी म्हणून ह्या तालुक्यामध्ये वावरण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। आपण पूर्ण तालुका बघतोय। परिस्थिती अशी झाली आहे ह्या निवडणुकीत आम्ही पण संपूर्ण तालुक्यात फिरत असताना भाऊ आम्ही असं बघितलं आहे की अतिशय कमरेखालचे वार होत आहेत। कुणी कुणाला काय वाईट बोलतं आहे, कुणी वडिलांवर बोलतं आहे, अगदी मेलेल्या माणसावर सुद्धा बोलण्याचं काम झालं। टीचर साहेब ॲडमिट आहेत त्यांच्यावर, महिलांवर बोलण्याचं काम झालं। अशा पद्धतीच्या ज्या टिप्पणी होत आहे यामध्ये अकोल्याचं राजकारण खरं तर अतिशय खालच्या स्तरावर चाललं आहे रोज। काय वाटतं तुम्हाला याच्यावरती? 40 वर्षे ज्यांच्या हातात सत्ता होती, या तालुक्याचे भाग्यविधाते आणि आदिवासी विकास मंत्री म्हणून ज्याने पद भोगले ते मधुकररावजी पिचड साहेब। दिल्लीमध्ये किंवा मुंबईमध्ये ज्यावेळेस बैठका व्हायच्या त्यावेळेस आदिवासींसंदर्भामध्ये जे काही मुद्दे उपस्थित व्हायचे त्याला विरोध करण्यासाठी कोणीही तयार नव्हता। पण आज जशी जशी परिस्थिती ह्या रणधुमाळीमध्ये किंवा कालांतरामध्ये जसे जसे पिचड साहेब जसे जसे वयानं हे चालले होत तसे तसे आज बघतोय आदिवासी संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या जनसंघटना विरोध करतात की आदिवासी समाजामध्ये यांचा समावेश झाला पाहिजे, त्यांचा समावेश झाला पाहिजे। हे जे काही जातीचं समीकरण जे चालू आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि समाजामध्ये फूट पाडण्याचं काम आत्ताचे जे काही युवा नेते असतील ते सुरुवात करू राहिलेले आहेत आणि भविष्य काळामध्ये सुद्धा हा स्फोट जबरदस्त होईल आणि त्याचा समाजाला खूप मोठा परिणाम भोगावा लागणार आहे। भाऊ, दुसऱ्या बाजूला परिस्थिती अशी आहे की सुरुवातीला आपण बघितलं डॉक्टर किरण लहामटे जे आहेत विद्यमान आमदार, त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंची जी शिवसेना याच्यापासून दुरावा ठेवला। तशा पद्धतीचे त्यांनी फोटो वगैरे कुठं बॅनरवर लावले नाही किंवा तशी वक्तव्य झाली नाही, परंतु नंतर एक कुठेतरी रेटा आला आणि त्याच्यानंतर त्या कार्यकर्त्यांची वक्तव्य किंवा मीडियाच्या माध्यमातून त्यानंतर काही भागामध्ये त्यांचे ते BJPचे किंवा शिंदे गटाचे फोटोज त्याच्यावर आले। BJP आणि आदिवासी समाज हे एक समीकरण वेगळं आहे का? तर आदिवासी समाजाचं म्हणणं आहे आम्हाला BJP वनवासी म्हणत आहे आणि आम्ही तर आदिवासी आहोत। या गोष्टीचा परिणाम ह्या निवडणुकीत डॉक्टर किरण लहामटेंवर काही होईल का, तुम्हाला काय वाटतं? 100%। खरं सांगायचं म्हणजे किरणला आमटेला ही मोखर भ्या वाटत आहे का जर आपले बॅनर व
BJPच्या नेत्यांचं जर फोटो आलं तर यातला आदिवासी समाज जो आहे, शेतकरी समाज जो आहे, तो त्याला मतदान करणार नाही. आणि म्हणून लहामट्यांनी त्यांचं फोटो बॅनरवरचं हटवलं म्हणजे लावलंच नाही. परंतु नंतर त्यांच्या इतका दबाव आला का नाविलाजानं त्यांना फोटो लावायला लागलं. त्याच्यामुळं जो काही लहामटे साहेबांना आदिवासी समाज होता, जो शेतकरी समाज होता, त्यांचा जो काही मधून जो काही समजा पाठिंबा होता, पण ते फोटो लावल्यामुळं आता पूर्णपणे समाज, पूर्णपणे शेतकरी नाराज झाला आहे. त्याच्यामुळं 100% शेतकरी आदिवासी समाज नाराज झाला. मतदान मात्र त्याला 100% करणार नाही. आता परिस्थिती अशी आहे की विद्यमान आमदारांचं असं म्हणणं आहे का ठीक आहे, त्यांचं वक्तव्य एक सातत्याने आलं की 40 वर्षात तालुक्यात काही झालं नाही सातत्याने बोलतात. ठीक आहे, तो एक विषय त्यांचा आहे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय त्यांचं म्हणणं आहे, मी एक 2,500 कोटी रुपये निधी तालुक्यात आणला. पण माझा तुम्हाला प्रश्न असा आहे का तुम्ही आदिवासी समाजात नेतृत्व करताय, वावरताय, आदिवासी माणूस मग तो कुठलाही असो, आदिवासी ठाकर असो किंवा आदिवासी कोळी समाजाचा असो किंवा भिल्ल असो, कुठलाही आदिवासी समाज असो, त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात हे 2,500 कोटी आल्याने काय फायदा झालेला आहे, काय बदल झाला? आता मग ह्या निवडणुकीमध्ये अख्खे ठाकरवाड्यांना फिरलो, पण सुद्धा ठाकरवाडीत योगसुद्धा रस्ता झालेला नाही. जे रस्ता आहात ना ते जुनच रस्तात, काही वाड्यांना तर अजून रस्तासुद्धा नाही. अक्षरशः आजही अख्खी रस्त्याने ती खडी निघेल आहे. माणूस जर सटकून जर पडला आणि टाळू जर पडला तर माणूस सुद्धा जिवंत राहणार नाही, अशी ही परिस्थिती आहे. विकास 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 फक्त देवठाण, गणोरा, हिवरगाव, डोंगरगाव इकडची ज्या गावात, इकडं मात्र सांगणार इतका विकास केला का घाटगर, उडदावणा, पांजरा लई विकास केला, रस्ते केलं, पूल बांधलं. परंतु मग स्वतः तिकडं जाऊन येलो, तिकडं मात्र 1 रुपयाचाही विकास झालेला दिसून येत नाही. साधा प्रश्न येतो, वरखडवाडी असेल, इकडं दोडक नदी असेल, इकडे हिवरगाव, डोंगरगावच्या ठाकरवाडी असतील, येतं जवळ गावची पिंपळगावची ठाकरवाडी, एकही रस्ता होईल नाही. फक्त गावात यायचा आणि मोठमोठ्याला भाषणं करायची का महाविकास केला, 2-3 जण धरायचे हाताशी, त्यांना थोडाफार चहा पाणी द्यायचा आणि त्याची बाजू लावून धरण्यासाठी फक्त फोकसला यायचा. बाकी त्यांना कुठलाही विकास केलेला दिसून येत नाही. आजही आदिवासी समाजाची परिस्थिती अशी आहे, त्यातले त्यात आदिवासी ठाकर समाज का तो खरोखर मागे राहिला. म्हणजे जितका आरक्षणाचा फायदा घ्यायला पाहिजे तितकाही त्यांना खरं तर घेता आला नाही परिस्थितीमुळे. आणि ते आज कष्टाचं आयुष्य जगताय, दुसऱ्याच्या बांधावर कामाला जातात, मुलांना शिकवणं, मुलांचं आरोग्य करणं, मुलीचं लग्न करणं त्यांना आजही अवघड जातं. त्यांची चूल पेटावी, त्यांच्या परिवाराला आधार मिळावा, 2 घास सुखाचे मिळावे म्हणून लोकप्रतिनिधींकडनं कुठल्या पद्धतीची कामं झाली? 5 वर्षापूर्वीचा एक किस्सा सांगतो. त्यांचा ज्यावेळेस ते विधानसभेला उभं होतं आमदारकीला, मग स्वतः 1 रुपयाची अपेक्षा न करता पार्टीचा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा आदेश मानला आणि ते आदेशाच्या आधारावर पूर्णपणे तालुक्यात आम्ही पिंजून काढला. बरोबर. त्या निमित्तानं आम्हाला फळमेला आमदार झाला. मध्ये कोरोनाचा काळ आला. प्रकल्प कार्यालयाच्या मार्फत ज्या काही आदिवासी समाजाच्या पहिलीसाठी काही ॲडमिशन चालू होता, मग स्वतः आमदारांना फोन केला का आमदार साहेब माझा भाषेचा ॲडमिशन करून द्या. तर मला स्वतः आमदारांनी सांगला का मला नेत्यांची गरज नाही, पुढाऱ्यांची गरज नाही, ज्याचा प्रश्न आहे ना त्याला माझ्या ऑफिसला पाठव, मग माहेरी तू काय करायचा. मग मला सांगा, जर तुला पुढाऱ्यांची गरज नाही, नेत्यांची गरज नाही, तर आत्ता तर तूच पुढाऱ्यांची, नेत्यांची गरज आहेस ना, मतदारांची गरज आहे, सगळ्यांचीच गरज आहे. परंतु अशा पद्धतीनं जो माणूस प्रामाणिकपणे राहिला, जो माणूस प्रामाणिकपणे काम करीतो, ते माणसासुद्धा अशा पद्धतीनं उलटसुलट अत्यंत उग्र भाषेत बोललं जातं, डायरेक्ट अत्यंत अपमान केलं जातं. दुसरी गोष्ट, एके ठाकरवाडीमध्ये ठाकर समाजाची पोरांनो अक्षरशः फक्त एवढाच विचारला, आमदार साहेब ह्या काम व्यवस्थित झालं नाही, तर डायरेक्ट आमदारांना दगडा घेतली आणि ठाकर समाजाची पोरांनो दगडा फेकितो का तुला काही कळत नाही, तू गप्प बस, आम्ही हेरून घेऊ. म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा एके साईडला बोललो डायरेक्ट. दुसरी गोष्ट म्हणजे निवडून आल्यानंतर 6-7 महिन्यातच एके आदिवासी शेतकऱ्याचे डायरेक्ट पेकडात बुट घातलं त्यानं. त्याच्यानंतर काल परवा येतं देवठाणमध्ये सुद्धा
सुधीर शेळके, एक अशीच पत्रकारांची बाईट चालू होती. अरुण शेळके डायरेक्ट त्यांना बूट घेऊन डायरेक्ट धावला. म्हणजे यांची कार्यकर्ते अशा पद्धतीने जर कार्यकर्त्यांना जर समजा शिकवण दिली जात होती, बाकीच्यांनी काय आदर्श घ्यायचा. राजकारण कुठंतरी खाली चाललंय बुवा, रस्ता तळाला चाललंय. राजकारण इतका काही खाली तळाला गेलं आहे का आई बहिणीपर्यंत राजकारण जाऊन पोहोचलेलं आहे. आणि या भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत चुकीच्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे. अत्यंत चुकीचं चालू आहे. भाऊ, आता एक महत्त्वाचा अजून एक विषय का आदिवासी समाजाच्या आयुष्यात बदल व्हावा, त्याच्यामध्ये दर्जेदार शिक्षण असावं, आरोग्य असावं. आता आपल्याला खरोखर म्हणजे तालुक्याला अपेक्षा होती की बदल त्या पद्धतीने केलेला आहे. आणि तुम्ही एक शोकांतिका आत्ता व्यक्त केली की तुम्ही त्यांच्यासाठी काम केलं. 19ला त्यांनी झुळी धरली, त्याच्यामध्ये तुम्ही वर्गणी गोळा केली, त्यांना निवडून आणलं, त्याच्यामध्ये तुमची पूर्ण संघटना असेल इतर सगळं. हो, बरं. तुम्हाला काय वाटतं आता झुळी का नाही धरली त्यांनी? खरं सांगायचं म्हणजे निवडून येण्यासाठी गावगावात झोळ्या घेऊन आमदार फिरला, आम्ही त्याच्यामध्ये होतो मदतीसाठी. परंतु विकास झाला असा सांगला आणि विकासाच्या नावाखाली स्वतःच खिसं भरलं. आणि ते स्वतः खिसं भरल्यानंतर आज तोच पैसा पुन्हा एकदा निवडणुकीत वापरला जातो. हॉटेलमध्ये जेवण असतील, पेपरचं जाहिरात असेल, अनेक अशा वेगवेगळ्या माध्यमातून लाखो रुपयाची उधळण चालू आहे. आणि याच्यातून काय आहे, तरुण पिढी बरबाद होताना दिसत आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातून तरुणांनी कुठंतरी राजकारणामध्ये कुठंतरी 2 रुपये कमवण्यासाठी किंवा नोकरीसाठी प्रयत्न केले पाहिजे असं कुठंही काही दिसत नाही. फक्त कसा बर्बाद होईल यासाठी त्यांचे डावपेच चालू असतात. कारण जर तरुण शिकला, सुधारला, नोकरीला लागला तर यांचे प्रचारक झेंडे घेऊन यांच्या पाठीमागे फिरल कोण? त्यांचं तर म्हणणं असं आहे का कोणी माझा कार्यकर्ता दारू पित नाही, मी दारू कुणाला पाजित नाही, खर्च करीत नाही. आणि तुम्ही तर दुसऱ्या बाजूने आरोप करतात मग की अशा पद्धतीचे खर्च सोड. यात तथ्य काय आहे? आणि तुम्ही आता पेपरचं बोलले, कुठल्या पेपरमध्ये त्यांनी बातम्या दिल्या? आता मी गावामध्ये बघितलं पेपरला, अख्खा पेपरच त्यांचे सगळे काही कामाचे असतील. त्याने याच्या जाहिराती केल्या का बाबा आम्ही पूल बांधले, रस्ते केले, तहसील कार्यालय असेल, त्याच्यानंतर बस स्टँड असेल, असे वेगवेगळे म्हणजे जे जुनेच कामं होते त्यांनाच फक्त रंगरुटी दिली आणि आम्ही विकास केला असं दाखवलं. बाकीचा पैसा अख्खा खिशात घातला. अख्खा तालुका बघतोय, अख्खा मतदार बघतोय. बस स्टँड बघितलं आपण अकोल्यातलं, तर ते आत्ता त्यांनी ते रंगरुटी केली. पाऊस झाला तर त्या पावसानं गळायला लागले, लोकांना बसायला सुद्धा जागा नव्हती. असा कसा विकास यांचा असू शकतो ना? तुमचं म्हणणं आहे की जुन्याच कामांना पोचारा करण्यासाठी जुनेच कामांना पोचारा केला. जसं एखाद्या 70 वर्षाच्या माणसाला धोतर नवं नेसाय दिलं, कपडे नवे घातले म्हणजे विकास झाला का, तरुण झाला का? असं नाही ना काही. फक्त जुन्या कामांना पॉलिश दिली आणि विकास म्हणून त्यांनी तालुक्यात दौंडी पेटवायला सुरुवात केली. पण अख्खा मतदारसंघ बघतोय, मतदार बघतात का विकास कुठं झालेला आहे. माझा आता इथं दोडक नदीचा परिसर आहे, आपण येत जात असेल, 1 रुपयाचं आहे. खरं तर अकोले तालुक्यामध्ये 1 नंबरचा आम्ही लीड त्या आमदारांना दिलं तर मागच्या वेळेस. पण 1 रुपयाचा लाल पैशासुद्धा तिथं त्यानं काहीच काम केलं नाही, काहीच काम केलं नाही. तिथल्या मतदारांना ज्यावेळेस आमदार तिथे गेला त्याला विचारला, तू याचा सुद्धा नाही, कारण तुझं 1 रुपयाचं आमची वाडीत काम झालं नाही, आमच्या मतदारसंघात 1 रुपयाचं काम झालं नाही. हुसकून लावला अक्षरशः. आता इकडे परिस्थिती अशी आहे का महाविकास आघाडीकडनं अमित भांगरे उभे आहेत, तुम्ही ज्यांच्या सोबत आहात, तुमची संघटना आहे. वैभव पिचड पक्ष उभे आहेत आणि डॉक्टर किरण लामटे युतीमधनं BJP सोबत ते आहेत, शिंदे गटासोबत त्यांचे राष्ट्रवादी आहे. आता त्यांचं म्हणणं असं येते सातत्याने की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामं झाली आणि त्यात योजना दिल्या गेल्या. त्यात लाडकी बहीण दिली असेल किंवा इतर ज्या काही त्यांच्या योजना आल्यात त्या दिल्या गेल्या असतील. परंतु एक महत्त्वाची बाजू अशी, तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही शेतकऱ्यांचं नेतृत्व करतात, प्रतिनिधित्व करतात. शेतकऱ्यांची नक्की काय परिस्थिती ह्या विभागात? तो सोयाबीन उत्पादक असो, तो दूध उत्पादक असो किंवा इतर पद्धतीची शेती घेणारा माणूस असो, काय परिस्थिती शेतकऱ्यांची भारतीय जनता पार्टीच्या काळात? खरं तर आज पहिली गोष्ट म्हणजे जो शेतकरी काही माल पिकवतोय, मुळातच त्या मालाला बाजार नाही. खतांच्या जर किमती आपण बघितल्या तर 1.25 वाढलेल्या आहेत. औषधांच्या किमती आपण बघितल्या त्या 1.25 वाढलेल्या आहे.
मजुरांची जर मजुरी बघितली ती आवाच्या सवा वाढलेली. हा सगळा जर मेळ एकत्र केला तर शेतकऱ्याला जे काही बेनिफिट मिळतं ते झिरो मिळतंय. आणि स्वतःचीच मजुरी निघत नाही. स्वतःची सुद्धा मजुरी निघत नाही. लाईट बिल असेल, बाकीचे हे जे काही औषधांचे जे असतील ते सुद्धा शेतकऱ्याचा भेटत नाही. आणि म्हणून शेतकरी पूर्णपणे बर्बाद होत चाललेला आहे. आणि याला कारण फक्त BJP सरकार आहे, बाकी दुसरं कोणीही नाही. आपण बघतोय कांद्याला बाजार किती, त्याच्यानंतर सोयाबीनला बाजार किती आहे, हे सगळं आपण मजुरांची मजुरी किती आहे, हे असं जर सगळं बघितलं तर शेतकरी अक्षरशः आहे मजुरी देण्यासाठी सुद्धा दुसऱ्या हात पसरताना बघतोय. आपण बघतोय कुणाला 12 एकर शेती असेल, कोणाला 30 एकर असेल, परंतु प्रत्यक्ष जर ते शेतकऱ्याला जरा विचारलं तर इतकी शेती असताना सुद्धा त्या शेतकऱ्याला आज उपाशी मारावं लागतं. आणि जे शेतामध्ये मजूर कामाला जातात त्यांचा ऑलरेडी काय 500 किंवा 400 रुपये जो काही रोज ठरलेला असेल तो त्यांना म्हणजे सकाळी गेल्यानंतर दिवस गेल्यानंतर त्यांना तो मजुरी द्यावा लागणार आहे. पण ज्यावेळेस शेतकरी एखादा माल पिकवतो आणि तो माल नेमकं भरा असतो त्याच वेळी मालाला बाजार नसतो, अशा वेळेस तो शेतकरी काय करणार आहे? शेवटी तो माल उचलून त्याला बांधाव फेकावा लागतो, सडून खराब होतो. पण शेतकरी एका साईडला कर्जबाजारी होतोय. आणि ही 100% ह्या BJP सरकारचीच खेळ आहे. योजना देण्यापेक्षा घामाचं दाम द्यावं शेतकरी. योजना दिल्यापेक्षा आता ही लाडकी बहीण असेल, अजून काही जे योजना आहे हे दिल्यापेक्षा शेतकरी स्वतःच्या पायावर कसा उभा राहील, शेतकऱ्याला अजून काही योग्य पद्धतीने मदत करता येईल का? आज बघतो आपण का जर शेतकऱ्यांचे जर कर्ज माफ झाले असते तर कुठंतरी शेतकऱ्यांना एक आधार मिळाला असता, पण ते कुठंही होत नाही. आता समजा एखादा शेतकरी जर असेल, त्याच्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न करायचं असेल, त्याला कर्जसुद्धा दिलं जात नाही. कारण अगोदरच जे कर्ज असेल ते फिटलेलं नसतं, तर दुसरं कर्ज कुठून देणार आहे? अशा या सगळ्या गोष्टी या शेतकऱ्यांभोवतीच फिरतात. आणि हे फिरवण्याचं काम फक्त BJP सरकार करते. आणि आता आपण बघतो या तालुक्यामध्ये जे काही उमेदवार उभे आहेत ते अक्षरशः ह्या BJPनंच मधून उमेदवार उभे केलेले पैसे देऊन. कुठंतरी एक लढाऊ नेतृत्व ह्या तालुक्यामध्ये अमित भांगरेंच्या माध्यमातून उभं राहत आहे. त्याला ह्या तालुक्यामध्ये नेतृत्व करून द्यायचं नाही, आमदारकीपर्यंत पोहोचून द्यायचं नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून द्यायचे नाही, म्हणून ही बाकी सगळी पिल्लावळ त्यांना पैसे देऊन उभं केलेले आहे. कुठंतरी मतदान जे आहे ते विभाजन झालं पाहिजे आणि पुन्हा एकदा BJPचाच या ठिकाणी उमेदवार आला पाहिजे. हे सगळे डावपेच BJPनं सुरू केलेले आहेत. परंतु तरीसुद्धा हे शेतकऱ्यांना आता कळून चुकलेलं आहे का खरा दुश्मन शेतकऱ्यांचा कोण आहे. आणि म्हणून यावेळेस 100% BJPचं जे काही डावपेच आहे हे शेतकरी मिळून, गोरगरीब कष्टकरी मिळून ह्या BJPला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तर आपण ज्या जलाशयाच्या शेजारी बसलोय, हा इतका मोठा जलाशय आहे देवठाण धरण. खरं तर 78 सालापर्यंत देवठाण आणि भंडारदरा धरण होतं. परंतु ह्या देवठाण धरणाची जी निर्मिती झाली त्यात तुमचे समाजाचे जे नेते होऊन गेले, सकृपदा बेंगाळ असतील किंवा सध्याचे विद्यमान उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे, तुमचे अमित भांगरेंचे आजोबा यशवंतराव भांगरे हे आमदार असताना BK देशमुख साहेब होते त्या अगोदर. तर BJ देशमुख पाटलांच्या माध्यमातून यशवंतरावांच्या काळामध्ये खरं तर ही धरणाची निर्मिती झाली. हा सगळा भाग तुमचा सुजलाम सुफलाम झाला. अशा वेळी जे बोललं जातं की कुठल्याही पद्धतीचे त्या परिवारांनी कामं केलेली नाही, कुठल्याही पद्धतीचा काही विकास केला नाही. ही जी शेकडो KTवर पिचडांनी बांधली असतील, सांगवी, पाडोशी, एकदारा, शिवाजीनगर केला असेल, आणि हे तर यशवंतराव भांगरेंच्या काळामध्ये पूर्ण झालेलं आहे. या विषयावर काय बोलायचं आहे तुम्हाला? जे पाण्याचा विषय आपल्या आढळीतला झालेला आहे, हा महत्त्वाचा विषय आपला खूप. पिचडांनी कामं केली नाही असं म्हणता येणार नाही. जे काही जलजीवनचं आपण म्हणू पाण्याचं काम, पुण्याचं काम या तालुक्यामध्ये त्यांनी केलं आहे. मोठमोठे धरणं बांधलेले, किटवेर बांधलेले आहेत. त्याच्यामुळं पिचडांनी कामच केलं नाही असं म्हणता येणार नाही. या तालुक्यामध्ये ज्यावेळेस रस्ते नव्हते त्यावेळेस त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं जे काम असेल ते रस्त्यांचे कामं केलेले आहेत. एखादी वाडी वस्ती राहिली असेल, परंतु वाडे वस्त्यांना त्यावेळेस तर इतका निधी नव्हता, पण तरीसुद्धा त्यावेळेस त्यांनी वाडे वस्त्यांपर्यंत जाण्यासाठी जे काही त्यावेळेस अडीअडचणी होत्या त्या अडीअडचणी त्यावेळेस त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आजपर्यंत आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांसाठी असेल, आदिवासींसाठी असेल, प्रकल्प कार्यालय त्यांनी इतकं मोठं अकोले तालुक्यात आणलेलं आहे. त्यानंतर इथं अकोल्यामध्ये जे कॉलेज आहे ते त्यांनी केलेलं आहे. आढावा धरण, हे बाकीचे निळवंडा असेल, बाकीचे हे त्यांच्या म्हणजे कॉलेजची पायाभरणी देवठाणची यशवंतराव भांगरेंच्या काळामध्ये दूध संघाची स्थापना वगैरे झाली होती. त्याचा नक्कीच फायदा आपल्या विभागाला फायदा झालेला आहे, चांगला झालेला आहे. आता ही निवडणुकीचा खरं तर रणधुमाळी आता थांबते, प्रचाराची तुमची सगळ्या गोष्टी होत आहेत.
हे होत असताना तुम्हाला हे फिरल्यानंतर, हे तालुक्यात तुम्ही फिरले, सभांमध्ये भाषणं केले असतील, प्रचार यंत्रणा राबवली, काय विश्वास वाटतो तालुक्यातली जनता काय विचार करेल आता? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी का मी ज्या ज्या गावांमध्ये गेलो आहे, ज्या ज्या वाडी वस्त्यांमध्ये गेलो आहे, ज्या ज्या मतदारांना भेटलो आहे, त्या मतदारांमध्ये जी काही खदखद आहे, आपण बघत असाल वर्तमानपत्रामध्ये, व्हॉट्सअपमध्ये, फेसबुकमध्ये, की गद्दार म्हणून जो शिक्का पडलेला आहे, प्रत्येक मतदाराला हे माहीत नाही कारण की गद्दार कोण आहे. पण आपण जर व्यवस्थित पद्धतीनं जर त्यांना समजून सांगितलं की मागच्या पंचवार्षिकला आपण आपल्या तालुक्याच्या विकासासाठी, युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मालाला बाजार मिळवण्यासाठी ह्या तालुक्यात परिवर्तन घडावं म्हणून ज्या मतदारांनी एकत्र येऊन परिवर्तन घडवलं आणि काही दिवसानंतर ह्या शेतकऱ्यांचा, मतदारांचा विश्वासघात करून BJPच्या वाटेला जे गेले, आज आपण बघतोय का त्या दृष्टिकोनातून जे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे, तरुणांच्या विरोधामध्ये आहे, गावकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे, आज पुन्हा एकदा ते त्यांनाच भिडलेले आहेत. आणि म्हणून पूर्णपणे मतदार आतून तापलेला आहे का आपण इतका विश्वास ठेवला, इतक्या विश्वासानं परिवर्तन केलं आणि हे माणसं निवडून आल्यानंतर तिकडं गेले. त्यामुळं आत्ता पुन्हा एकदा हा मतदार आतून पेटल्यानंतर मतदानाच्या माध्यमातून, वोटिंगच्या माध्यमातून तो राग मात्र मतदार काढल्याशिवाय राहणार नाही, असं प्रत्येकजण बोलून दाखवत आहे. भाऊ, इतका मोठा जलाशय या ठिकाणी आहे, पाण्याच्या बाबतीत क्रांती झाली म्हटलं जातं. याच्यामध्ये धरणं बांधण्याचं काम एकाने जरी केलं असेल, दुसऱ्याचं म्हणणं असं आहे का मी वेळेवर पाणी देऊ राहिलो आहे, सगळं सुजलाम सुफलाम आहे तालुक्यात. खरं तर काही दिवसांपूर्वी मी विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची मुलाखत घेतली, तर ते मला म्हटले की तुम्ही जी परिस्थिती दाखवता तसं नाही आहे, तालुक्यातला सगळा शेतकरी अत्यंत सुखी आहे. मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे, हा इतका मोठा जलाशय आहे, याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज राहतो, वाड्यावस्त्या आहेत. आदिवासी माझ्या बांधवांना, समाजाच्या लोकांना त्यांच्या दारापर्यंत प्यायला पाणी आणि शेतीला पाणी मिळतंय का? तुम्ही एकदम चांगला प्रश्न विचारलाय. आपले मागाच्या धारण दिसत ते बांधाऱ्याचे गारक्याना पूर्ण ठाकरवाड्यात, त्या ठाकरवाड्यांमध्ये आजही धरणातून पाणी शेतीला जात नाही. उन्हाळ्यामध्ये अक्षरशः पाणी प्यायला राहत नाही. काही वेळेस ज्या शेतकऱ्यांनी पाईपलाईन केल्या त्याची कनेक्शनं कट केली जातात. अत्यंत म्हणजे डोळ्यानं पाणी दिसत, धरण उशाला कोरड घाशाला. हा, ते अशी जी म्हण आहे ना, बुवा धरण उशाला आणि कोरड घाशाला, अशी जी म्हण आहे ती लागू पडते. कारण अक्षरशः आपण बघतोय पाठीमागं ते कोरडवाहू सगळं शेती. माझ्या आदिवासी बांधवांची परिस्थिती नाही मोठ्या पाईपलाईन न्यायची. इतकी माझी आदिवासी समाज जो आहे ना, तो बा पाईपलाईन धरणातून करल आणि एखाद्या वाडी वस्तीला किंवा शेतात पाणी नेईल, अशी सुद्धा परिस्थिती राहिलेली नाही. अत्यंत कर्जबाजारी झाले. मुलं लग्नाला आलेली आहेत, त्यांचे लग्न कसे बसे करायचे, घर कसं तरी बांधायचं, अशी परिस्थिती चालू आहे. काही उपाशी झोपतात. 60-70 वर्षात जर आपला आदिवासी बांधव मुख्य प्रवाहात येत नाही, पाणी मिळत नाही, तुम्ही बोलले साधं पाणी जे समोर डोळ्याने दिसतंय ते पाणी समोर दिसतंय पण प्यायला नाही किंवा शेतीला नाही, ही विदारक परिस्थिती बदलणार कधी? खरं तर फक्त याला कारणीभूत माझा आदिवासी समाज का बदलत नाही, माझा आदिवासी समाज पुढं का येत नाही, याला फक्त कारणीभूत आदिवासी नेते आहेत. हे फक्त स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी कुठंतरी जॉईंट होणार आणि त्यांना मलिदा भेटला, त्यांना आदिवासी समाजाचं काही घेणं देणं राहिलेलं नाही. आदिवासी समाज जिवंत राहिला का मेला यांना काही घेणं देणं राहिलेलं नाही. म्हणून माझा आदिवासी समाज जो मागं राहिलेला तो तसाच मागं राहिलेला आहे. राजूर या ठिकाणी धनंजय मुंडे यांची सभा संपन्न झाली. त्या ठिकाणी जे तुमचे मित्र तुमच्यासोबत काही दिवसांपूर्वी होते, तुम्ही सोबत खरं तर प्रचारातही होते, यंत्रणेत होते, ते दीपक पथवे हे तुमचे मित्र आहेत, माझेही मित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून तुमच्यावर एक टीका टिप्पणी झाली आहे. ते म्हटलेत की माझे मित्र तुळशीराम कातोरे जरी शरीराने तिकडे असतील प्रचारात, मनाने ते इकडे आमच्याच बरोबर आहेत आणि ते आम्हालाच मदत करतायत. अशा पद्धतीची तुमच्यावर खरं तर टीका झाली. यावरनं तालुक्यामध्ये संभ्रम निर्माण होतो की विश्वासार्हतेचा, की यात काय तथ्य? खरं तर अत्यंत बालिशपणा आहे. माझा
जन्मच जर म्हणला तर लालबावट्यामध्ये, आणि मला संस्कार जे मिळाले ते लालबावट्यातून मिळालेले. माझे जे गुरु आहे ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शेतकरी नेते कॉम्रेड डॉक्टर अजित नवले, आणि अत्यंत बारीक सारीक जी माझ्यावर नजर असते ती कॉम्रेड डॉक्टर अजित नवल्यांची. मी काय करतो काय करत नाही, तर त्याच्यामुळं वाईट वळणाला मी जाऊ नये, चांगल्या मार्गानं मी जावं, हे माझ्यावर संस्कार त्यांनी केलेले आहे. राहिला प्रश्न मतदानाचा, जो माणूस मुळातच हृदयातून, मनातून, रक्तातून लालबावट्याचा बनलेला आहे, आणि जो माणूस लालबावट्याचे आदेश, संघटनेचे आदेश, पक्षाचे आदेश जो पाळतो. 2 दिवस आम्ही तुमच्याबरोबर फिरलो म्हणजे आम्ही तुमचे होऊ शकत नाही. आज माझं वय 40 आहे. 40 वर्षातून मी कमीत कमी 35 वर्षे लालबावट्यामध्ये आहे, आणि जोपर्यंत मी असेल तोपर्यंत मी लालबावट्यातच आहे, आणि जाईल पण लालबावट्यातच. तेव्हा यांनी चुकीचं वक्तव्य करून मतदारांमध्ये जो संभ्रम निर्माण केला आहे, याच्यावर विश्वास न ठेवता आम्ही काय करतोय, रात्रंदिवस गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे जे प्रश्न सोडवतोय. खरं तर आम्ही जर ठरवलं असतं, आमच्या मनात असे काही विचार आले असते, तर आम्ही सुद्धा यांच्यासारख्या गाड्या घेऊन फिरलो असतो. परंतु आम्हाला कळतंय मान सन्मान, इज्जत, लोकांचे प्रश्न. 2 दिवस हे तिकडं जाणार आणि वेगवेगळ्या पद्धतीनं काहीतरी भेटलं आहे म्हणून चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करणार, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळं आम्ही जिथं आहोत तिथं सुखरूप आहोत, आनंदात आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सुद्धा आम्ही आनंदात आहोत, आणि तिथंच आम्ही आनंदित राहणार. तुम्ही ज्यांचा प्रचार करतायत, आज लढताय, तुमची पूर्ण कम्युनिस्ट संघटना आहे तुमच्याबरोबर, आणि वाड्या वस्त्यांवर तुमची प्रचाराची पद्धत आहे खूप वेगळी, आगळी वेगळी, जी कुणाचीच नाही आहे. तुम्ही डफली वाजवत चालतात, घोषणा देत चालतात. काय वाटतं, गुलाल भेटेल तुम्हाला? खरं तर आम्ही ज्या ज्या वाड्या वस्त्यांमध्ये जातो, ज्या ज्या गावात जातोय, आमचे सर्वच कॉम्रेड आम्हाला एक आनंद जसा एखादा असतो त्या पद्धतीनं आमची गळेभेट घेतात. आम्ही सांगितल्यापेक्षा आम्हाला जे कार्यकर्ते येऊन मिळतात, अहोरात्र ज्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, मोलमजुरांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न अनेक दिवसापासून आमच्याबरोबर जे इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणा देतात, आज प्रत्येकजण म्हणतोय. खरं तर मागच्या पंचवार्षिकला हे वारं नव्हतं, परिवर्तन घडेल न घडेल, पण यावेळेस आम्हाला असा विश्वास आहे की ज्यांनी गद्दारी केली त्यांना मात्र आमचे लालबावटीचेच काय सगळेच मतदार करणारे आहेत, आणि सगळ्या गावागावातून एकच आवाज येतोय का तुतारीशिवाय पर्याय नाही, आणि गुलाल घेतल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही. हाच एक तालुक्यातून मतदारांच्या तोंडून आवाज निघतोय. हे आपल्यासोबत होते कॉम्रेड तुळशीराम कातोरे. शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि शेतकऱ्यांचे प्रश्न खरं तर कम्युनिस्ट चळवळ सातत्याने उचलत असते, लढत असते. आंदोलनं, मोर्चे, उपोषणं नक्कीच त्यांच्या पाचवीला आहेत. अशा पद्धतीचं खरं तर त्यांचं कार्य अतिशय चांगलं आहे. आदिवासी चळवळीमध्ये पण त्यांनी अतिशय मोठं कार्य आजपर्यंत केलं. आज त्यांनी आपल्याला अगदी दिलखुलासपणे सर्व प्रश्नांची ह्या अतिशय निसर्गरम्य ठिकाणी देवठाण धरणाच्या तीरावर त्यांनी सगळी प्रश्नांची उत्तर दिले. विधानसभेची मित्रांनो रंगत वाढलेली आहे. मतदान करायचं 2 दिवसावर, तुमचा अधिकार तुम्हाला बजवायचा आहे. त्यांनी त्यांचे विचार मांडण्याचं काम केलं. शेवटी मतदान तुम्हाला करायचं आहे. ठरवा कुणाला मतदान करायचं आहे. जय आदिवासी भाऊ. जय आदिवासी. लाल सलाम. लाल सलाम.